सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पिंपळगाव येवला रस्ता काँक्रिटीकरण कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शिवसेनेने नाशिकमध्ये धाव घेतली आहे। कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांनी ठेकेदाराला साथ दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची मागणी करण्यात आली। निवेदनावेळी प्रशांत शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। पिंपळगाव येवला रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना शिंदे गट आता आक्रमक झाली आहे। या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धाव घेतली आहे। प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांवर गंभीर आरोप केलाय। संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करून ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा दावा करत त्यांच्या निलंबनाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वरिष्ठ स्तरावरून रस्त्याची तातडीने स्थळ पाहणी व्हावी, निकृष्ट कामासाठी जबाबदार ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, 7 दिवसात ठोस पावले न उचलल्यास कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा यावेळी मागणीतर्फे करण्यात आला। यावेळी अमोल शिंदे, गणेश शिंदे, विशाल परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी नाशिकचे येवल्याचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, या ठिकाणी गटनेते गणेश भाऊ शिंदे, मी स्वतः जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे, आमचे शहर प्रमुख विशाल परदेशी, नगरसेवक प्रशांत शिंदे, तसे अनेक पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याचे कारण असे आहे की नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रामा ते पिंपळस ते येवला या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे। सदर ठेका हा 540 कोटी रुपयांचा आहे। हा ठेका देण्यात आला 540 कोटी रुपयांचा, परंतु काम हे 50 कोटी 100 कोटी रुपयाचं सुद्धा वाटत नाही। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। काम चालू असताना आम्ही पाहिले असता या ठिकाणी की रोड खणला जातो, खणल्यानंतर तिथं व्यवस्थित जर तुम्ही खडी मुरुम वापरली असती तर ठीक आहे, परंतु तो रोड खणून ते डांबर व काळी मातीचा वापर इथं सर्रास चाललेला आहे। सदर रस्ता भविष्यात खचून जाण्याची पूर्णतः शक्यता निर्माण झालेली आहे। हा रस्ता रामाचे पिंपळस ते येवला वासियांना धोकेदायी ठरण्याची शक्यता आहे। सदर रस्ता 540 कोटीचा ठेका असताना असे निकृष्ट दर्जाचे काम का चाललेले आहे हा आमचा प्रश्न आहे। आणि हे रस्त्याचे काम ते कसे सुधारवणार? सदर ठेकेदारांना त्वरित ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे व कार्यकारी अभियंत्यांनी यात सदर भेट देऊन रोडची पाहणी करावी आणि त्यात त्यांनी तत्काळ लक्ष द्यावे, नाही तर आम्ही शिवसेनेतर्फे हा रस्ता कामकाज बंद करू आणि याची तक्रार माननीय उपमुख्यमंत्री साहेब, आमच्या पक्षाची सर्व सेवा एकनाथजी शिंदे साहेबांकडे याची आम्ही तक्रार नोंदवणार, PWD मंत्री साहेबांकडे याची तक्रार नोंदवणार आणि आम्ही या रस्त्याचे काम तोपर्यंत होऊ देणार नाही जोपर्यंत हे काम उत्कृष्ट रीतीने होणार नाही। एवढे बोलतो आणि मी थांबतो। नाशिक इथे जाऊन निवेदन पण दिले या रस्त्याची। तसेच आजचं हे आंदोलन करण्याचं काम म्हणजे आमचे नाशिक जिल्ह्याचे शिंदे गटाचे उपजिल्हा अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, तसेच आमचे गटनेते गणेश भाऊ शिंदे, शहर अध्यक्ष विशाल भाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज अंगणगाव येथे आंदोलन करतो। आंदोलन करण्याचं कारण असं की माझ्या माहितीनुसार 540 कोटी रुपये या रस्त्यासाठी कर्ज घेतलं।
जर आपण कर्ज आपलं वैयक्तिक घेतो तर त्या कर्जाची विल्हेवाट आपण कशी लावतो काळजीपूर्वक, तो कुठं पैसे खर्च करायचे. अरे पण हे काय सर बेभरोशाचं चालू आहे हो सर. काळी माती ह्या रस्त्यात घातली, दगड विटा घालून रस्ता चालू आहे. चांगले मुरुम टाका लोकांना. काही लोकांचे बळी गेले या रोडला पावसाळ्यात. जो रस्ता 6-7 महिन्यात किती कालावधीत पूर्ण करायचा होता तो 1.5 वर्ष झाला पूर्ण व्हायना. काही येवल्याचे बळी गेले, निफाडचे बळी गेले या रस्त्याला. मला तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या पत्रकार भावांना विनंती आहे, या रस्त्याचं काम लवकरात लवकर तुमच्या निगराणीखाली योग्य रीतीने व्हावं हीच अपेक्षा करतो आणि माझं